आजच्या भागात आपण एका छानशा शब्दाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी आपण एका अशा विदुषीला आदरांजली वाहणार आहोत। मराठी भाषा आणि व्याकरण या क्षेत्रात खूप मोठं कार्य केलं अशा प्राध्यापक यास्मिन शेख। आदरणीय यास्मिन शेख यांना त्यांचे विद्यार्थी बाई म्हणत आपणही त्यांना याच नावाने संबोधणार आहोत। बाई नेहमी मराठी भाषेबद्दल 3 महत्त्वाच्या गोष्टी आग्रहाने सांगायच्या। पहिली गोष्ट, प्रत्येकाला आपली मातृभाषा वाचता, लिहिता आणि बोलता यायलाच हवी। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा यायलाच हवी। तिसरी गोष्ट जी त्या नेहमी सांगायच्या, बोली भाषा ही अशुद्ध भाषा नव्हे, ही नावाप्रमाणे बोलताना वापरल्या जावी। पण त्यांचा आग्रह होता की जेव्हा आपण औपचारिक लिखाण करतो तेव्हा मराठी प्रमाण भाषेचाच वापर व्हायला हवा। त्याचं कारणही त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की प्रमाण भाषा ही सगळ्यांना समजते आणि जी बोली भाषा असते त्यातले सगळे शब्द सगळ्या लोकांना कळतीलच असं नाही, आणि म्हणूनच औपचारिक लिखाणाकरता प्रमाण भाषाच वापरल्या गेली पाहिजे। त्यांच्या दृष्टीने जेव्हा आपण मराठी भाषा बोलताना इतर भाषेतले म्हणजे हिंदी किंवा इंग्रजीतले शब्द प्रामुख्याने वापरतो। उदाहरण द्यायचं झालं तर ती विंडो ओपन कर बरं जरा, तुम्ही सगळे स्टुडंट्स ना क्लासमध्ये सायलेन्स मेंटेन करा, हे भाषेचं अशुद्धीकरण। तुम्ही सरळ म्हणू शकता ना, ती खिडकी उघड, तुम्ही सगळे मुलं शांत बसा, शांतता राखा। तर हा फरक आहे शुद्ध आणि अशुद्ध भाषेतला। बरेच लोक बोली भाषेला अशुद्ध भाषा मानतात, तो अगदी चुकीचा समज आहे। 101 वर्षांचं समृद्ध आयुष्य त्या जगल्यात, वयाच्या 100व्या वर्षापर्यंत सुद्धा सक्रिय काम करत होत्या मराठी भाषेकरता। हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं कारण असावं। खरं पाहिलं तर मराठी व्याकरण किंवा कोणत्याही भाषेचं व्याकरण म्हटलं की सगळ्यांच्या कपाळावर आठ्या येतात। मग प्रश्न असा उद्भवतो की बाईंच्या मनात व्याकरणाबद्दलची एवढी आवड, ओढ आणि प्रेम निर्माण झालं तरी कसं? त्याचं कारण म्हणजे त्यांचे शिक्षक आदरणीय श्री माटे गुरुजी यांच्यामुळे। तर मराठी व्याकरणातील दिग्गज मानले जायचे, दिग्गज। आज आपण याच शब्दाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मा या विश्वाची निर्मिती करत होते तेव्हा पृथ्वीला तोलून धरण्याकरता 8 दिशांना 8 हत्ती नेमले। या 8 दिशांचं रक्षण करण्याकरता हे महाकाय हत्ती तैनात आहेत। या सर्व हत्तींचा राजा ऐरावत हा पूर्व दिशेचं रक्षण करतो। बाकीच्या हत्तींचे नाव काय तर पुंडरीक, वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम आणि सुप्रतीक। जसे हे 8 हत्ती 8 दिशांचे रक्षण करतात, तसेच एखाद्या क्षेत्रात अत्यंत विद्वान, भक्कम पाया असणाऱ्या व्यक्तीला दिग्गज म्हटले जाऊ लागले। इतिहासातली